दंडवत प्रणाम. आज मी तुम्हाला एका बोधकथेतून प्रारब्ध आणि संगत या दोन गोष्टी समजावून सांगणार आहे. प्रारब्ध आणि संगत. एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळते. पुढे त्यांच्यातील मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे तू माझ्या सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये. भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली, म्हणून आज शेंग खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये. दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येत क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागत चाकला, किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातील श्रीकृष्णाच्या चरणावर येऊन ते फूल अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्यांनी सगळी फुलं एकत्रित करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ काय चालू आहे मनात? किडा म्हणाला, बंधू, जन्मजन्मीच्या पापांची मुक्ती झाली, प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्याच संगतीचं फळ आहे. सांगायचं तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. ते प्रत्येकाचं आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून निसर्गाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात. दंडवत प्रणाम.